नमस्कार. इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्रजी व्याकरण शिकूया सहज सोप्या भाषेत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत युजेस ऑफ these and those इन सेंटेन्सेस. मागील भागात आपण पाहिलं युजेस ऑफ this and that इन सेंटेन्सेस. या भागामध्ये these आणि those याचा वापर वाक्यांमध्ये कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. तर चला शिकूया. this, these, this, these. this या शब्दाचे अनेक वचन these आहे. these याचा मराठी मध्ये अर्थ होतो हे, ह्या, ही. these हा शब्द जवळ असलेल्या अनेक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो. these हा शब्द अनेक वचन दर्शवण्याचे काम करतो. this हा शब्द एकवचनी शब्दांसाठी वापरला जातो. तर these हा शब्द वापरून अनेक वचनी अर्थ असलेले शब्द पासून वाक्य तयार करताना these हा शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो. आता this आणि these याच्यापासून तयार होणारी काही वाक्यांचे आपण वाचन करूया, म्हणजे this चा नेमका अर्थ आपल्या लक्षात येईल. पहा, this is a brush. These are brushes. This is a brush. हा ब्रश आहे. These are brushes. हे ब्रशेस आहे. This is a mango. These are mangoes. This is a mango. हा आंबा आहे. These are mangoes. हे आंबे आहेत. This is a leaf. These are leaves. This is a leaf. हे पान आहे. These are leaves. ही पाने आहेत. This is a woman. ही स्त्री आहे. These are women. या स्त्रिया आहेत. This is a bus. These are buses. This is a bus. ही बस आहे. These are buses. ह्या बसेस आहेत. आता this नी सुरू होणारी काही वाक्य आपण बघणार आहोत, ज्यांचा मराठीत अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे these या शब्दाचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येईल. पहा, these are bags. ह्या पिशव्या आहेत. These are tables. ही टेबले आहेत. These are toys. ही खेळणी आहे. These are boxes. हे खोके आहे. These are benches. ही बाके आहे. या सर्व वाक्यांमध्ये बॅग्स, टेबल्स, टॉयज, बॉक्सेस, बेंचेस ही सगळे अनेकवचनी शब्द आहे. हे अनेकवचनी शब्द दर्शविण्यासाठी आपण these चा वापर केलेला आहे. पिशव्या, टेबले, खेळणी, खोके, बाकी हे सगळे अनेकवचनी वस्तू इंग्रजीतून दर्शवण्यासाठी आपण these या शब्दाचा वापर केला आहे. आता जसा आपण these चा वापर बघितला, तसाच आपण या ठिकाणी those या शब्दाचाही अर्थ आणि उपयोग वाक्यांमध्ये कसा करायचा ते बघूया. that, those. that या शब्दाचे अनेक वचन those आहे. that हा शब्द दूर असलेली वस्तू दाखवतो. त्याच्यामध्ये एकवचनी शब्दासाठी आपण that वापरतो, तर अनेकवचनी शब्दांसाठी those हा शब्द वापरून आपण वाक्य तयार करतो. पहा, those या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो ते, त्या, ती. those हा शब्द दूर असलेल्या अनेक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो. that हा शब्द दूर असलेली एक व्यक्ती, प्राणी, वस्तू दाखवतो, तर those हा शब्द दूर असलेल्या अनेक व्यक्ती, प्राणी आणि वस्तू दाखवण्याचे काम करतो.
आता सेंटेन्सेस ऑफ दॅट अँड दोज, दॅटनी सुरू होणारे आणि दोजनी सुरू होणारे अशी काही वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे शब्दांचे एकवचनी रूप, शब्दांचे अनेकवचनी रूप, त्यासाठी वापर केलेला दॅटचा वापर आणि दोजचा वापर यामधील फरक आपल्या लक्षात येईल. दॅट इज अ फॅन, दोज आर फॅन्स. दॅट इज अ फॅन, तो पंखा आहे. दोज आर फॅन्स, ते पंखे आहेत. That is an apple. Those are apples. That is an apple. ते सफरचंद आहे. Those are apples. ती सफरचंदे आहेत. That is a class. Those are classes. That is a class. तो वर्ग आहे. Those are classes. ते वर्ग आहेत. That is a mouse. तो उंदीर आहे. Those are mice. ते उंदीर आहेत. That is a tooth. तो दात आहे. Those are teeth. ते दात आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य आपण पाहिली. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कन्व्हर्ट द सेंटेन्सेस युजिंग these and those. आता या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे जी these पासून सुरू होणार आहे, काही वाक्य ही that पासून सुरू होणार आहे. तर या ठिकाणी अनेकवचनी शब्द आपण या ठिकाणी येतील. त्याचं एकवचनी शब्द ज्या ठिकाणी आला तिथे धीसचा वापर करू. तर त्याच्यापासून आपल्याला धीसनी सुरू होणारे वाक्य तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये अनेकवचनी शब्दाचा वापर होईल. तर ते आपल्याला गृहपाठ आपल्याला घरी करायचं आहे आपल्या वहीमध्ये. तर पहिल्यांदा आपण याचं वाचन पाहू. त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते तुम्हाला तुमच्या मनाने नंतर लिहून काढायचं आहे. This is a beggar. याचा अर्थ होतो हा भिकारी आहे. तर याचं अनेकवचनी these आपल्याला वाक्य सुरू करायचं असेल तर these are beggars. These are beggars. दुसरं वाक्य बघा. That is a chair. ती खुर्ची आहे. याचं अनेकवचनी वाक्य तयार होईल. Those are chairs. त्या खुर्च्या आहेत. त्यानंतर this is a door. हा दरवाजा आहे. याचा अनेकवचनी those लावून वाक्य तयार होईल. Those are doors. हे दरवाजे आहेत. त्यानंतर that is a frog. तो फ्रॉक आहे. याचा अनेकवचनी वाक्य तयार होईल. Those are frogs. ते फ्रॉक्स आहेत. This is a man. हा माणूस आहे. याचं अनेकवचनी वाक्य तयार होईल. These are men. ही माणसे आहेत. That is a pen. तो पेन आहे. याचं अनेकवचनी वाक्य तयार होईल. Those are pens. ते पेन आहेत. This is a ball. हा चेंडू आहे. याचं अनेकवचनी वाक्य तयार होईल. These are balls. हे चेंडू आहे. अशा प्रकारे हे एकवचनी रूपातले अनेकवचनी these आणि thoseचा वापर करून वाक्य आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत. आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत ट्रान्सलेट इनटू इंग्लिश युजिंग धिस अँड दॅट, धिस अँड दोज. या ठिकाणी काही वाक्य मराठीमध्ये आपण लिहिलेली आहेत. त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर करताना धिस, दॅट, धिस आणि दोज या चारही शब्दांचा आपल्याला त्या वाक्यानुसार वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला या चारही शब्दांचा चांगला सराव होईल. तर पहा, पहिलं वाक्य बघा. तो हेमंत आहे. तो आलेला आहे एकवचनी
एकवचनी सर्वनाम आहे, या ठिकाणी आपण वापरणार आहे दॅट इज हेमंत. त्यानंतर ही राधा आहे, या ठिकाणी पण एकवचनी नाम आहे, तर या ठिकाणी आपण धिस इज राधा. त्यानंतर ह्या गायी आहेत, या ठिकाणी गायी अनेकवचनी नाम आहेत, या ठिकाणी आपण वापरणार आहे की these आर काऊज. त्यानंतर त्या फांद्या आहेत, तर दूर असलेल्या फांद्या दर्शवलेल्या आहे, अनेकवचन आहे. दोज